श्री गुरुचरित्र अध्याय 13. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यराणा लागे सिद्धाची आचरणा, कर संपुट जोडून जाणा विनवितसे परियसा. प्रयागी असता गुरुमूर्ती माधव सरस्वतीची दीक्षा देती, पुढे काय वर्तली स्थिती आम्हा प्रती विस्तारावे. एकोणी शिष्याचे वचन सिद्ध मुनी संतोषोन, मस्तकी हस्त ठेवोन आश्वासिती तयावेळी. सांगेन एक एक चित्ते चरित्र गुरुची विख्याते, उपदेश देवनी माधवाते होते क्वचित काळ तेथेची. असता तेथे वर्तमानी प्रख्यात झाला महिमा सगुणी, शिष्य झाले अपार मुनी मुख्य माधव सरस्वती. तया शिष्यांची नामे सांगता विस्तार होईल बहुकथा, प्रख्यात असती नामे सात सांगेन एक एक चित्ते. बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र माधव सरस्वती. पाचवा असे आणिक यती सदानंद सरस्वती देखा. ज्ञान ज्योती सरस्वती एक, सातवा सिद्ध आपण एक. अपार होते शिष्य आणिक एकाहून एक श्रेष्ठ पै. त्या शिष्यांसमवेत श्री गुरु निघाले दक्षिण पंथ, समक्ष क्षेत्रे पावन करीत आले पुन्हा करंजनग्रासी. भेट झाली जनक जननी येऊनी लागतात चरणी, चतुर्वर्ग भ्राता भगिनी समस्त भेटती स्वामिया. देखोनिया श्री गुरुमूर्तीसी नगर लोक अत्यंत हर्षी, आले समस्त भेटीसी पूजा करती परोपरी. घरोघरी श्री गुरुसी पाचारती भिक्षेसी, झाले रूपे बहुवसी घरोघरी पूजा घेती. समस्त लोक विस्मय करीती, अवतार हा श्री विष्णू निश्चिती. वेशधारी दिसतोयती परमपुरुष होय जाण, जननी जनक येणे रीती पूजा करीती भावभक्ती. श्री गुरु झाले श्रीपाद यती जाती स्मृती जननीसी. देखोनी जननी तये वेळी माथा ठेविती चरणकमळी. सत्य संकल्प चंद्रमौळी प्रदोष पूजा आली फळा. पतीस सांगे तया वेळा पूर्वजन्माचे चरित्र सकळी. विश्ववंद्य पुत्र प्रबळी भावा म्हणून आराधिले म्या. याची श्रीपाद दिस्तुराचे पूजन केले मनोवाचे. प्रसिद्ध झाले जन्म आमुचे साफल्य केले परियसा. म्हणून नमिती दोघे जणी विनविताती कर जोडूनी. उद्धारावे या भवारणी जगन्नाथा यतिराया. श्री गुरु म्हणती तयांसी एकादे काळी परियसी. पुत्र होय संन्यासी उद्धरिल कुळे 42. त्यासी शाश्वत ब्रह्मलोक अचळ पद असे देख. त्याचे कोडी उपजता आणिक त्यासीही ब्रह्मपद परियसा. यमाचे दुःख भयाभीत नोहे त्याचे पितृसंततीत. पूर्वज जरी नरकी असत त्यांची शाश्वत ब्रह्मपद. या कारणे आम्ही देखा घेतला आश्रम विशेखा. तुम्हा नाही यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य. ऐसे सांगोनी तयांसी आश्वासित असे बहुवसी. तुमचे पुत्र शतायुषी अष्टैश्वर्य नांदती. त्यांचे पुत्र पौत्र तुम्ही पहाल सुखे तुमचे नयनी. पावाल क्षेत्र काशी भुवनी अंतकाळी परियसा. त्यांची कन्या असे एक नाम तिचे रत्नाई विशेष. श्री गुरुसी नमुनी एक विनवितसे परियसा. विनवितसे परोपरी स्वामी माते तारी. बुडोनी जाते भवसागरी संसार माया विष्ठोनी. संसारता पत्रयासी आपण भीतसे परियसी. निर्लिप्त करिगा आम्हासी आपण तापसी जाईन. एकोनी तियेचे वचन श्री गुरु निरोपिताती आपण. स्त्रियांसी पती सेवा चरण तेची तप परियसा. उतरावया पैल पार स्त्रियांनी असे व भ्रदार. मने करून निर्धार भजा पुरुष शिवा समानी. एकोनी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून. श्री गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवितसे अवधारी. तू जाणसी भविष्यभूत कैसे माते उपदेशित. माझे प्रारब्ध कवणगत विस्तारावे मजप्रती. श्री गुरु म्हणती तियासी तुझी वासना असे तपासी. संचित पाप असे तुझसी भोगणे असे परियसा. पूर्वजन्मी तू परियसी चरणी लाथिले धेनुसी. शेजारी स्त्री पुरुषांसी विरोध लाविला कलह जाणा. तया दोषास्तव देखा तू ते बाधा असे अनेका. गायत्रीसी लाथिले एका तू सर्वांगी कुष्ठी होशील. विरोध केला स्त्री पुरुषांसी तुझा पुरुष होईल तापसी. तू ते त्यजील भरवसी अर्जित तुझे ऐसे असे. एकोणी दुःख गरी बहुत श्री गुरुचरणी असे लोळत. मज उद्धारावे गुरुनाथा त्वरित म्हणून चरणी लागली. श्री गुरु म्हणती एके बाळे
क्वचित काळ असाल भले, अपरवयसी होताची काळे, पती तुझा यती होये. तदनंतर तुझा देह कुष्टी होईल आवेव, भोगुनी शुद्ध देह मग होईल तुझ गती. नासता तुझा देह जाण, भेटी होईल आमचे चरण. तुझे पाप होईल दहन, सांख्य नक्षत्र एकपा. भीमा तीर दक्षिण देशी, असे तीर्थ पाप विनाशी. तेथे जाय तू भरवसी, अवस्था तुझ घडली यावरी. या भूमंड विख्यात, तीर्थे असे अतिसमर्थ. गंधर्वपूर असे ख्यात, अमरजा संगम प्रसिद्ध जाण. ऐसे सांगून येसी, श्री गुरु निघाले दक्षिण देशी. त्र्यंबक क्षेत्रासी आले गौतमी उद्धव जेथे. शिष्यांसहित श्री गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती. तीर्थ महिमा असे ख्याती, पुराणांतरी परियसा. तीर्थ महिमा सांगता, विस्तार होईल बहुकथा. संक्षेप मार्गे तुझा आता, सांगतसे परियसा. त्या गौतमीची महिमा सांगता अपार असे आम्हा. बहिरार्णव उदक उगमा, ब्रह्मांडा व्यतिरिक्त. जटा मुकुटी सर्वेश्वर, धरली होती प्रीतिकर. मिळून समस्त ऋषीश्वर, उपाय केला परियसा. ब्रह्मा ऋषी गौतम देखा, तपस्वी असे विशेषा. व्रीही पेरले वृत्ती एका, अनुष्ठानाजवळी. पूर्वी मुनी सकळी, नित्य पेरुनी पिकविती साळी. ऐसे त्यांचे मंत्र बळी, महापुण्य पुरुष असती. समस्त ऋषी मिळवणी, विचार करीते आपले मनी. ऋषी गौतम महामुनी, सर्वेश्वराचा मुख्य दास. त्यासी घालिता साकडे, गंगा आणील आपले चाडे. समस्त आम्हा पुण्यगडे, गंगा स्थाने भूमंडळी. उद्धरेल मुनीश्वरांसी, कोटी वर्ष तपस्वियांसी. जे गती होय परियसी, ते स्नान मात्रे गौतमीच्या. या कारणे गौतमीसी, आणावे यत्ने भूमंडळासी. साकडे घालिता गौतमासी, आणिता गंगा आम्हा लाभ. म्हणून रचली माव एक, दुर्वेची गाय सवत्सक. करोनी पाठविली एक, गौतमाचे व्रीही भक्षणासी. ऋषी होता अनुष्ठानी, देखिले धेनुसी नयनी. निवारावया तक्षणी, दर्भपवित्र सोडिले. तेची कुश झाले शस्त्र, धेनुसी लागले जैसे वज्रास्त्र. पंचत पावली त्वरित, घडली हत्या गौतमासी. मिळून समस्त ऋषीजन, प्रायश्चित दिती जाण. गंगा भूमंडळी आण, याविणे तुम्हा नाही शुद्धी. या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्त्र वर्षी. प्रसन्न झाला व्योमकेशी, वरमाग म्हणितले. गौतम म्हणे सर्वेश्वरा, तुवा देशील मजवरा. उद्धारावया सचराचरा, द्यावी गंगा भूमंडळासी. गौतमाचे विनंतीसी, निरोप दिदला गंगेसी. घेऊन याला भूमंडळासी, पापक्षालनार्थ मनुष्यांचे. ऐसी गंगा भागीरथी, कवणावर्णावया सामर्थ्य. याच कारणे श्री गुरुनाथ, आले एक नामधारका. ऐशी गौतमी तटाक यात्रा, श्री गुरु आपण आचरित. पुढे मागुती लोकानुग्रहार्थ, आपण हिंडे परियसा. तटाक यात्रा करिता देख, आले श्री गुरु मंजरिका. तेथे होता मुनी एक, विख्यात माधवारण्य. सदा मानस पूजा त्यासी, नरसिंह मूर्ती परियसी. देखता झाला श्री गुरुसी, मानसमूर्ती जैसे देखे. विस्मित होनी मानसी, नमिता झाला श्री गुरुमूर्तीसी. स्तोत्र करी बहुवसी, अतिभक्ती करुणिया. तू तारक विश्वासी, म्हणून भूमी अवतरलासी. कृतार्थ केले आम्हासी, दर्शन दिले चरणापुले. ऐसे परी श्री गुरुसी, स्तुती करी तो तापसी. संतोष होनी अतिहर्षी, आश्वासी ती तयावेळी. म्हणती श्री गुरु तयासी, सिद्ध झाली तुझ्या मंत्रासी. तुझ सद्गती भरवसी, ब्रह्मलोक प्राप्त होय. नित्य पूजा तू मानसी, करसी नृसिंह मूर्तींसी. प्रत्यक्ष होईल परियसी, न करी संशय मनात. ऐसे सांगून तयासी, श्री गुरु निघाले परियसी. आले वासर ब्रह्मेश्वरासी, गंगातीर महाक्षेत्र. तया गंगा तटाकात, श्री गुरु समस्त शिष्यांसहित. स्नान करिता गंगेत, आला तेथे विप्रयेक. कुक्षी व्यथा असे बहुत, तटाकी असे लोळत. उदर व्यथा अत्यंत, त्याजुबा हे प्राण देखा. पोट व्यथा बहुत त्यासी, नित्य करी व उपवासासी. भोजन केली या दुःख ऐसी, प्राणांतिक होतसे. या कारणे दुर्वर, सदा करी फलाहार. अन्नासे त्यासे असे वैर, जेविता प्राण त्याजुबा हे. पूर्व दिवस तया ग्रामी, आला सण महानवमी.
जेविला मिष्ठान्न मनोधर्मी, मासे एक पारण केले. भोजन केले अन्न बहुत, त्याने पोट असे दुखत. गंगा तिरी असे लोळत, प्राण त्वरित त्याचू पाहे. दुःख करी द्विज अपार, म्हणे गंगेत त्यजेन शरीर. नको आता संसार, पापरूपे वर्तद. मनी निर्धार करोई, गंगा प्रवेश करीन म्हणून. पोटी पाषाण बांधोनी, गंगेमध्ये निघाला. मनी स्मरे कर्पूर गौर, उपजलो आपण भूमिभार. केले नाही परोपकार, अन्नदानादिक देखा. ऐसे पापे आठवित, विप्र जातो गंगेत. तव देखिले श्री गुरुनाथे, म्हणती बोलावा ब्राह्मणासी. आणा त्या ब्राह्मणासी, प्राण त्यजतो का सुखेसी. आत्महत्या महादोषी, पुसो कवण कवणाचा. श्री गुरुवचन ऐकोनी, गेले शिष्य धावोनी. द्विजवरा ते काढोनी, आणिले श्री गुरु सन्मुख. श्री गुरु म्हणती तयासी, प्राण कागा त्याजू पाहसी. आत्महत्या महादोषी, काय वृत्तांत सांगा आम्हा. विप्र म्हणे गायती राया, काय कराला पुसोनिया. उपजोनी जन्मवाया, भूमिभार झालो असे. मास पक्षा भोजन करीतो, उदर व्यथेने कष्ट तो. साहून शके प्राण देतो, काय सांगू स्वामिया. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, तुझी व्यथा गेली बरीसी. औषध असे आम्हा बाशी, क्षण एके सांगो तुझ. संशय न धरी आतावनी, भिवू नको अंतःकरणी. व्याधी गेली पळोनी, भोजन करी पोटभरी. श्री गुरुवचन ऐकोन, स्थिर झाला अंतःकरणी. माथा ठेवणी श्री गुरुचरणी, नमन केले तयावेळी. इतुकिया अवसरी, तया ग्रामीचा अधिकारी. विप्र एक अवधारी, आला गंगा स्नानासी. तव देखिले श्री गुरुसी, येऊन लागला चरणांसी. नमन केले भक्तीसी, मनोवाक्काय कर्मे. आश्वासुनी तयावेळी, पुसती गुरुस्तव मोमोळी. कवण नाम कवणस्थळी, वास म्हणती तयासी. एकोनी श्रीगुरुचे वचन, सांगत असे तो ब्राह्मण. गोत्र आपले कौंड्य, आपस्तंभ शाखेसी. नाम मद सायन देव, वासस्थळ आपले कडगंजीस. आलो असे उदरपूर्तीस, सेवा करतो यवनांची. अधिकारपणे ह्या ग्रामी, वसो संवत्सर एका स्वामी. धन्य धन्य झालो आम्ही, तुमचे दर्शन मात्रेसी. तू तारक विश्वासी, दर्शन दिले आम्हासी. कृतार्थ झालो भरवसी, जन्मांतरीच दोष गेले. तुझा अनुग्रह होय जासी, तरेल या भवार्णवासी. अप्रयत्ने आम्हासी, दर्शन दिदले स्वामिया. गंगा देखताची पापे जाती, चंद्र दर्शने पाप नासती. कल्पतरुची एसी गती, धन्या वेगळा करी जाण. तैसे नवती तुमचे दर्शन गुण, पाप ताप दैन्य हरण. देखील आज तुमचे चरण, चतुर्वर्ग फल पावलो. ऐशी स्तुती करोनी, पुनरपी लागला श्री गुरुचरणी. जगत गुरु आश्वासोनी, निरोप देती तयावेळी. श्री गुरु म्हणती तयासी, आमुचे वाक्य परियसी. जठर व्यथा ब्राह्मणासी, प्राणत्याग करीतसे. उपशमन याचे व्याधीसी, सांगो औषध तुम्हासी. नेवनी आपले मंदिरासी, भोजन करवी मिष्ठान्न. अन्न जेविता याची व्यथा, व्याधीन राहे सर्वथा. घेऊन जावे त्वरिता, क्षुधाक्रांत विप्र असे. एकोनी श्रीगुरुचे वचन, विनवित असे कर जोडून. प्राण त्याग करिता भोजन, या ब्राह्मणासी होत असे. जेविला काल मासे एका, त्याने प्राण जातो एका. अन्न देता आम्हासी देखा, ब्रह्महत्या घडे त्वरित. श्री गुरु म्हणती सायन देवासी, आम्ही औषध देतो यासी. अपूपादी माशांनासी, क्षीर मिश्रित परमान्न. अन्न जेविता त्वरितेसी, व्याधी जाईल परियसी. संशय न धरितु मानसी, त्वरित न्यावे गृहासी. अंगीकारुनी तयावेळी, माथा ठेवी चरणकमळी. विनविदसे करुणा बहाळी, यावे स्वामी भिक्षेसी. स्वीकारोनी श्री गुरुनाथ, निरोप देती हो का त्वरित. सिद्ध म्हणे एकमात, नामधारक शिष्योत्तमा. आम्ही होतो तयेवेळी, समवेत शिष्य सकळी. जठर व्यथेचा विप्रजवळी, श्री गुरु गेले भिक्षेसी. विचित्र झाले त्याचे घरी, पूजा केली परोपरी. पतिव्रता त्याची नारी, जाखाई म्हणजे परियसा. पूजा करते श्री गुरुसी, षोडशोपचारे परियसी. तेणेची रीती आम्हासी, शिष्या सकडिकान वंदिले. श्री गुरुपूजा विधान, विचित्र केले अतिगहन. मंडळ केले रक्तवर्ण, एकेकासी पृथक पृथक. चित्रासन श्री गुरुसी,
तेण्याची परी सकळी कांसी मंडळार्चन विधीसी करीती पुष्पगंधाक्षदा षोडशोपचार विधीसी पंचामृतादि परियसी रुद्र सुक्त मंत्रेसी चरणस्नापिले तयवेळी श्री गुरुचरणी अतिहर्षी पूजा करीती षोडशी तया विप्रात ज्ञान कैसी चरणतीर्थ धरिता झाला अक्षय वाणे आरती श्री गुरुसी ओवाळती मंत्रघोष अतिभक्ती पुष्पांजली करिता झाला अनेक परी गायन करी नमन करी प्रीती करी पतिव्रता असे नारी पूजा करती उभय वर्ग ऐसे परी श्री गुरुसी पूजा केली परियसी तेणेची विधी शिष्यांसी आम्हा समस्तांसी वंदिले संतोषनिसी गुरुमूर्ती वर देती अतिप्रीती तुझी संतती होईल ख्याती गुरुभक्ती वंशवंशी ऐसे बोलणे द्विजासी आशीर्वचन देती अतिहर्षी नमन करुणी श्री गुरुसी ठाय घातले तैवेळी नाना बरीचे पक्वान्न अपूपादी माशान्न अष्टविध परमान्न शर्करा सहित निवेदिले शाक पाक नाना भरी वाढताती सविस्तारी भोजन करती प्रीती करी श्री गुरुमूर्ती परियसा जठर व्यथेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण व्याधी गेली तत्क्षणी श्री गुरुचे कृपादृष्टीने ऐसे बर श्री गुरुनाथे भोजन केले शिष्यांसहित आनंद झाला तिथे बहुत विस्मय करती सकळे जन आश्चर्य करीती सकळे जन द्विजासी वैरी होते अन्न औषध झाले तेची अन्न व्याधी गेली म्हणताची जे एकती भक्तीने व्याधी नसती त्यांचे भोना अखिल सौख्य पावती जाणा सत्यम सत्यम पुन्हा सत्यम इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे करंजनगराभिगमनम तया विप्रोदर व्यथा निसरम नाम त्रयोदशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।